घास गेलाय, वाहून गेलं महाराज. आज त्याला आधार देण्याची गरज आहे. त्याचा बातमी टाकून कधी विचार नाही. संपलं रे. ज्याने कर्ज काढून बी पेरलं त्याला औषधवाल्याचा फोन सुरू झाला, त्याला खतावाल्याचा फोन सुरू झाला, आणि शेतातली सोयाबीन त्याची वाहून गेली. तो बांधावर बसून राहिला आणि संध्याकाळी घरी आल्यावर उशीत मुंडकं गुतून रडला रे. तो रडला. आज त्याच्या डोळ्यातले पाणी पुसण्याची गरज आहे. मी तर एवढंही सांगेल तुम्हाला, आपल्या घरातल्या दिवाळीचा खर्च थोडा कमी केला तरी चालेल, पण ज्या घरात दिवाच पेटत नाही त्या घरात निदान 2 वेळच्या जेवणाचा दिवा पेटू द्या. आज शेतकऱ्याच्या घरामध्ये भयान चित्र आहे, भयान. 2-3 वर्षापूर्वी पाऊस नाही म्हणून पिकं जळाली, आणि यंदा पिकं पावसानं संपला रे. शेतकरी संपला. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. संपलो आपण. आणि एक विषय झालं, पिकं संपू द्या, पण जास्त पाण्यामुळे जमिनीमधली क्षार संपले. जमिनीचा पुनर्जन्म करावा लागेल. म्हणजे जमीन तयार करून खत वाढवावे लागतील. तिच्यामध्ये जी मिनरल, क्षार, विटॅमिन म्हणतो. आता जरी पाऊस उघडला तर रब्बीसाठी आपली जमीन पोषक राहिली नाही. तिच्यातला फॉस्फरस गायब झाला, तिच्यातला कार्बन गायब झालाय, तिच्यातला नायट्रोजन गायब झालाय. आणि आमच्याकडे तेवढी आर्थिक बाजू आता भक्कम राहिलं नाही. आमच्या मुलांची आम्हाला फी भरावीच लागते. मुलगी लग्नाला आलीच आहे. आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्याचा तर झाला, पण शेतकरी जिच्यावर जगतो त्या गायीचा सुद्धा प्रश्न उभा राहिला. शेतकरी कधी भाषण करून सुखी होणार नाही. त्याच्या बांधावर जाऊन त्याच्या डोळ्यातले पाणी पुसा. नुसतं आपलं बांधावर त्याच्या जायचं, पीक पाणी करायची, लगेच स्माईल फोटो फिटो. ते वावरात गेले तर जाऊ दे. 5च मिनिटं वावरात गेले ते तरी टीव्हीला आलं. आमचं आयुष्य ढेकळात गेलं. आम्ही कधी नाही आलो. 13च केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं. तरी टीव्हीला दिवसभर बातमी चालू होती, फळे वाटम, फळे वाटम, फळे वाटम, फळे. 13च केळं. त्यातले 11 कार्यकर्त्यांनी खाली 2च केळं. 3च रगा वाटल्या. उबदार वस्त्री वाटल. अरे आज गरीबाच्या झोपडीतले आसरू पुसले तर ती साई पालखी होईल. म्हणून दिवाळीला आपला खर्च थोडा कमी करा, पण आपल्या शेजारच्याही घरात थोडा दिवा लागू द्या. शेतकरी अजून पेठेत नाहीये, पण थोडी गरीबाला मदत करायला. श्रीमंतांना कवडीची मदत करू नका. त्यांच्या लग्नाला शाल सुद्धा नेऊ नका. दणकून जेवा, खिसे मोकळे घेऊन जा, येताना घेऊन या, मारू द्या. काय त्यांनी काय लई कष्ट करून कमावली नाही. पण आपल्या खिशातले 3 लाडू आहे ना, एक गरीबाच्या मुलाला द्या. महिला म्हणलं तुमच्या घरात कपाटभर साड्या आहे ना, तर आमच्या शेतकऱ्याच्या गरीबाच्या बाईला 2 साड्या देऊन टाका. ती दिवाळी होईल. उगाच देव चोळा हे करा, हे घडणार. देव तुमचं काय मत आहे? महिला म्हणलं तुम्हाला एक जाता जाता एक काम सांगून जाणार आहे. सगळ्या महिलांच्या पाया पडतो. तुमच्या घराजवळ जेवढी जागा रिकामी असेल तेवढ्या सगळ्या जागेत तुळशी लावा. सगळ्या जागेत तुळशी लावा. झाडं भाषणं लावून जगणार नाहीत, झाडं कृतीतून जगावी लागतील. आणि तुम्ही ऑक्सिजन तुम्ही झाडं जास्त लावा. महिला म्हणलं तुळशीची लावा. का? ऑक्सिजन देणारी सगळ्यात जास्त प्रभावी वनस्पती तुळशी आहे. आणि आजच्या माणसामध्ये तो ऑक्सिजनचा अभाव आहे. यावर तुमचं काय मत आहे? आता हे तुमचं सारखं इंडस्ट्रीयल शहर आहे. तुमच्याकडं एअर पोल्युशन आहे, तुमच्याकडं साऊंड पोल्युशन आहे, तुमच्याकडे एनर्जी पोल्युशन आहे, तुमच्याकडे वॉटर पोल्युशन आहे, तुमच्याकडे एअर पोल्युशन आहे. म्हणजे पोल्युशनच्या बाबतीत तुमची आहे का नाही? अजून 5 वर्षाने तुम्ही जर ह्या परिसरात जर फ्लॅट बांधला 2 BHK 1 BHK, तर तुम्हाला त्यामध्ये संडास बांधावं लागेल, बाथरूम बांधावं लागेल, किचन बांधावं लागेल, पण एक ऑक्सिजन रूम काढावी लागेल. इतकं पर्यावरण दूषित आहे. आणि आज आपल्याकडच्या माणसांना शुद्ध हवा नसल्यामुळं माणसं निरोगी नाहीत. यावर तुमचं मत काय आहे? घरांमधल्या टीव्हीच्या आवाजाने आणि मोबाईलच्या आवाजाने ध्वनी प्रदूषण झालंय. 5 माणसांचे मोबाईल संगत वाजतात. आणि परिणाम झाडं नसल्यामुळं तुम्हाला महिला म्हणणं या वर्षाच्या दिवाळीची पहिली शुभेच्छा देतो तुम्हाला, की तुम्हाला खर्च येणार नाही, पाणी लागणार नाही, म्हणजे औषध लागणार नाही, पण तुळशी लावा घराभोवती आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा. 2 दिवस जास्त जगा. यावर तुमचं मत काय? आणि ही काळाची एक वेळेस ज्ञानेश्वरीचं एक पारायण कमी करा. जसं गावात
एक देवळं तुम्ही कमी बांधा पण शाळा स्वच्छ ठेवा. देवळं थोडे कमी बांधा, कारण एज्युकेशनच्या बाबतीमध्ये पाया पडून सांगतो तुम्हाला, इथून पुढच्या मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म जर दिलं नाही तर पिढी संपेल. मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म द्या, ही दिवाळी आहे. तुमचं काय मत आहे? हो, मुलाला न्यूटनचे नियम जरूर शिकवा, मुलाला गॅलिलिओचे नियम जरूर शिकवा, मुलाला पास्कलचे नियम जरूर शिकवा, मुलाला आर्किमिडीजचं तत्व जरूर शिकवा, मुलाला लॉगरिथम जरूर शिकवा, मुलाला असा बहुपदी जरूर शिकवा, घातांक जरूर शिकवा, फिजिक्स जरूर शिकवा, केमिस्ट्री जरूर शिकवा, पण मुलाला पसायदान सुद्धा शिकवा. आजच्या मुलाला पसायदान आजच्या मुलाला पसायदान शिकवलंच पाहिजे, आणि आजच्या मुलाला विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि जर महाराष्ट्रातली गुन्हेगारी कमी करायची असेल तर अध्यात्मच द्यावा लागेल. महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून थोडं जनता बरी आहे, पण 16चा मुलगा बलात्कार करतो, 17चा पोरगा खून करतो. कधी कधी न्याय देवतेला सुद्धा प्रश्न पडतो की ह्या मुलाचं वय कमी आहे आणि गुन्हा जास्त आहे. याला कारण भजन नाही आहे. आज प्रत्येक माणसानं जर हरिपाठ केला तर गुन्हेगारी कमी होईल. तुमचं काय मत आहे? आणि आपल्या मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलंच पाहिजे, यावर तुम्ही सहमत आहात का? मी तर सगळ्या पालकांना सांगेल की जेव्हा जेव्हा हिवाळी अधिवेशन, उन्हाळी आपलं पावसाळी अधिवेशन होतात, तेव्हा सगळ्या पालकांनी एक मागणी लावून धरली पाहिजे का विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात संत साहित्य घातलं पाहिजे, आणि एका वर्गाला एक संत शिकवलाच गेला पाहिजे. कारण इथून पुढे मुलांना जर संत शिकवला नाही तर आपण गेल्यानंतर ही मंडळी देवळं ठेवणार नाही. सगळ्यांना दिवाळीचे 2-3 वाक्य सांगतो, पण ही कीर्तनं आता ज्यांनी मोबाईलमध्ये नेले त्यांनी यूट्यूबला टाका, पण सगळं टाका, जग मारा, कटछाट करून टाकू नका. अख्खं कीर्तन टाका, मग चूक कळेल. उगाच TRP वाढवण्यासाठी इकडलं एखादं वाक्य घ्यायचं आणि इकडलं एखादं वाक्य घ्यायचं आणि दुसऱ्याच्या इज्जतीला धोका द्यायचा, त्याच्यात काय मजा आहे? टाकायचं ना तुम्हाला, पूर्ण टाका. आणि ही कीर्तनं थोडीशी सत्य आहेत, हे बा, पण ती काळाची. अरे 2 तास तुमचे निघून गेले, पण मुद्दे महत्त्वाचे आहेत. आता एक डीपवाले काय करतात, इकडला अर्ध काढायचं, शिक्षकांना बोलले, महिलांना बोलले, पण कशावर बोलले, काय बोलले याचा शोध लावा. तुम्ही आमच्या TRP साठी दुसऱ्याच्या इज्जती घालू नका. तुम्ही पैशासाठी माणसं आहेत, तुम्हाला पैसे मिळाले तो, आणि या क्लिपा टाकणाऱ्यांनी ठरून टाकेल मला, चांगला माणूस समाजात जगून द्यायचा नाही. आता देव व्हायला लागतं ज्ञान, आणि आता बारीक काय घ्यायचं ज्ञान. तुम्हाला जर ज्ञान आलं तर देव व्हाल. बंद करतो मोबाईल. तुम्हाला जर ज्ञान आलं तर तुम्ही देव व्हाल. पण ज्ञान येण्यासाठी काय लागतं ऐका. कीर्तनाच्या सुरुवातीला सगळ्यांच्या पाया पडतो, दिवाळीचा काळ आहे, याला जपा. सगळं जावं माणसाचं, शरीर जाऊ नये. आणि हे जर गेलं ना, करायचं काय इस्टेटीचं करायचं काय? गाडी 3 JCB आहेत, म्हातारा मिळाला, काय करायचं? काय खट्टा घ्यायचा? आपण गेलो काय करायचं? याला जपा. याला आता समजा कीर्तन संपल्या, आज मी मेलो, मरणार नाही पण मेलो, आणि माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा आहे? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला. बरं, ते नाही आले तरी कुणीतरी मला, मग पाया पडून सांगतो याला जपा. याचं सीझर होऊ नये, याचं बायपास होऊ नये. हे खरं सांगू, शरीर यमाच्या ताब्यात जावं, डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा. असं मोकळा झाला पाहिजे. चला, ज्ञान देव साखळी सोडायची नाही. आता आपल्याला नेमकं काय लागेल? ज्ञान. आणि आपल्याकडे नेमकं काय नाही? ज्ञान नाही. मग आता ज्ञान यायला काय लागेल? शरीराला पडा देऊ नका, याला त्रास देऊ नका. याला भूक लागली भाकर द्या, याला तहान लागली पाणी द्या, याला तर फडून मारा आणि मग देवाची पूजा करा. हा देव नाही आहे. याला जपा. आणि हे गेलं ना, सगळं संपलं. कपाटभर नोटा होत्या काहींच्या घरात, कपाट उघडायला माणसं राहिली नाही.
आणि तुम्ही मी भाग्यवान आहे, साईबाबाच्या कृपेनं तिन्ही लॉटमधून वाचलोय. वाह क्या बात आहे. हा आपला जन्म नाहीये, हा आपला पुनर्जन्म आहे. जर यमानं लाज घेतली असती तर लोकांनी कोरा चेक यमाला दिला असता. आकडा टाक आणि माझा बाप खाली पाठव. पण कीर्तनाच्या अगोदर 3 वाक्य ध्यानात ठेवा. 1, पैसा कामा येत नाही. वाह 2, सत्ता कामा येत नाही. 10 मिनिटात माणूस माझी होऊ शकतो. कधी कधी 10 मिनिटं सुद्धा लई होतात. चला, 1, पैसा कामा येत नाही. 2, सत्ता कामा येत नाही. 3, संपत्ती कामा येत नाही. पण 4थं वाक्य ऐका. चांगलं वागणं कधी वाया जात. गाईला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, आईवडिलांचे केलेले सेवा, पालखीला दिलेली देणगी, साईबाबांचा पायी केलेली पालखी, गरीबाला केलेलं अन्नदान, रस्त्यानं जाणाऱ्या भिकाऱ्याला केलेलं दान आणि दिंडीला घातलेली पंगत कधी वाया जात. आपण कधीतरी गाईला पाणी पाजलंय, कधीतरी तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी दिंडीला पंगत दिली, कधीतरी आईबाबाच्या पायाला वाकलोय म्हणून आपण वाचलोय. तुमचं काय मत आहे? नाहीतर कार्यक्रम पैसा बिसा कोणी खात नाही. हे नोटा बिटा. आणि म्हणून 3 गोष्टी परत नीट ऐका. 1, अंगातली ताकद, खिशातला पैसा. आणि अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि मिळालेली सत्ता याचा योग्य वापर करा, नाही तर काम बिघडेल. अंगातली ताकद जपून वापरा. मारामारी करायला वापरू नका. मोटरसायकलवर चालल्यावर कुत्र्याला लात मारायला वापरू नका. क्वार्टर पेल्यावर कोणाच्या टिंगला करायला वापरू नका. अंगातली ताकद गोसेवा, राष्ट्रसेवा आणि धर्मसेवेसाठी वापरा. अंगातली ताकद, कारण आपल्या अंगातलं रक्त हे 96 कुळे शिवाजी संभाजीच्या विचाराचं रक्त क्या आहे. बात आहे. आपल्या रक्ताची खूण आहे, मोडेल पण वाकणार नाही. आपल्याला बुट पॉलिश करायची सवय आहे, बुट साठून जगायची सवय नाही. तुम्ही काय बधीर झाले, तुम्हाला काय, तुम्ही आता माया पुढे बसले का? खरंय 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 खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. शेतीचं एवढं नुकसान झालंय महाराज. आज सगळे सर्व्हिसवाले दिवाळी करतील, आपला शेतकरी यावर्षी दिवाळी नाही करू शकत महाराज, नाही करू शकत दिवाळी महाराज. त्याचा हातातला घास गेलाय, वाहून गेलं महाराज. आज त्याला आधार देण्याची गरज आहे. त्याचा बातमी टाकून कधी विचार नाही. संपलं रे, ज्याने कर्ज काढून बी पेरलं त्याला औषधवाल्याचा फोन सुरू झाला, त्याला खतावाल्याचा फोन सुरू झाला, आणि शेतातली सोयाबीन त्याची वाहून गेली. तो बांधावर बसून राहिला आणि संध्याकाळी घरी आल्यावर उशीत मुंडकं गुतून रडला रे, तो रडला. आज त्याच्या डोळ्यातले पाणी पुसण्याची गरज आहे. मी तर एवढंही सांगेल तुम्हाला, आपल्या घरातल्या दिवाळीचा खर्च थोडा कमी केला तरी चालेल, पण ज्या घरात दिवाच पेटत नाही त्या घरात निदान 2 वेळच्या जेवणाचा दिवा पेटू द्या. आज शेतकऱ्याच्या घरामध्ये भयान चित्र आहे, भयान. 2-3 वर्षापूर्वी पाऊस नाही म्हणून पिकं जळाली, आणि यंदा पिकं पावसानं संपला रे. शेतकरी संपला. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. संपलो आपण. आणि एक विषय झालं, पिकं संपू द्या, पण जास्त पाण्यामुळे जमिनीमधली क्षार संपले, जमिनीचा पुनर्जन्म करावा लागेल. म्हणजे जमीन तयार करून खत वाढवावे लागतील, तिच्यामध्ये जे मिनरल, क्षार, विटॅमिन म्हणतो. आता जरी पाऊस उघडला तर रब्बीसाठी आपली जमीन पोषक राहिली नाही. तिच्यातला फॉस्फरस गायब झाला, तिच्यातला कार्बन गायब झालाय, तिच्यातला नायट्रोजन गायब झालाय. आणि आमच्याकडे तेवढी आर्थिक बाजू आता भक्कम राहिलं नाही. आमच्या मुलांची आम्हाला फी भरावीच लागते. मुलगी लग्नाला आलीच आहे. आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्याचा तर झाला, पण शेतकरी जिच्यावर जगतो त्या गायीचा सुद्धा प्रश्न उभा राहिला. शेतकरी कधी भाषण करून सुखी होणार नाही, त्याच्या बांधावर जाऊन त्याच्या डोळ्यातले पाणी पुसा. नुसतं आपलं बांधावर त्याच्या जायचं, पीक पाहणी करायची, लगेच स्माईल स्माईल, फोटो फिटो. ते वावरात गेले तर जाऊ दे, 5च मिनिटं वावरात गेले तरी टीव्हीला आलं. आमचं आयुष्य ढेकळात गेलं, आम्ही कधी नाही आलो. 13च केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं, तरी टीव्हीला दिवसभर बातमी चढ होती.
फळे वाटप फळे वाटप फळे वाटप फळे 13च केळं, त्यातले 11 कार्यकर्त्यांनी खाली 2च केळं. 3च रगा वाटल्या, उबदार वस्त्री वाटल. अरे आज गरीबाच्या झोपडीतले आसरू पुसले तर ती साई पालखी होईल. म्हणून दिवाळीला आपला खर्च थोडा कमी करा, पण आपल्या शेजारच्याही घरात थोडा दिवा लागू द्या. शेतकरी अजून पेठेत नाहीये मग, पण थोडी गरीबाला मदत करायला. श्रीमंतांना कवडीची मदत करू नका, त्यांच्या लग्नाला शाल सुद्धा नेऊ नका. दणकून जेवा, किसे मोकळे घेऊन जा, येताना घेऊन या, मारू द्या. काय त्यांनी काय लई कष्ट करून कमावली नाही. पण आपल्या खिशातले 3 लाडू आहे ना, एक गरीबाच्या मुलाला द्या. महिला म्हणलं तुमच्या घरात कपाटभर साड्या आहे ना, तर आमच्या शेतकऱ्याच्या गरीबाच्या बाईला 2 साड्या देऊन टाका, ती दिवाळी होईल. उगाच देव चोळा हे करा, हे घडणार. देव तुमचं काय मत आहे? महिला म्हणलं तुम्हाला एक जाता जाता एक काम सांगून जाणार आहे. सगळ्या महिलांच्या पाया पडतो, तुमच्या घराजवळ जेवढी जागा रिकामी असेल तेवढ्या सगळ्या जागेत तुळशी लावा. सगळ्या जागेत तुळशी लावा. झाडं भाषणं लावून जगणार नाहीत, झाडं कृतीतून जगावी लागतील. आणि तुम्ही ऑक्सिजन आहे, तुम्ही झाडं जास्त लावा. महिला म्हणलं तुळशीची लावा. का? ऑक्सिजन देणारी सगळ्यात जास्त प्रभावी वनस्पती तुळशी आहे. आणि आजच्या माणसामध्ये तो ऑक्सिजनचा अभाव आहे. यावर तुमचं काय मत आहे? आता हे तुमचं सारखं इंडस्ट्रीयल शहर आहे, इंडस्ट्रियल आहे. तुमच्याकडं एअर पोल्युशन आहे, तुमच्याकडं साऊंड पोल्युशन आहे, तुमच्याकडे एनर्जी पोल्युशन आहे, तुमच्याकडे वॉटर पोल्युशन आहे, तुमच्याकडे एअर पोल्युशन आहे. म्हणजे पोल्युशनच्या बाबतीत तुमची आहे का नाही? अजून 5 वर्षाने तुम्ही जर ह्या परिसरात जर फ्लॅट बांधला 2 BHK 1 BHK, तर तुम्हाला त्यामध्ये संडास बांधावं लागेल, बाथरूम बांधावं लागेल, किचन बांधावं लागेल, पण एक ऑक्सिजन रूम काढावी लागेल. इतकं पर्यावरण दूषित आहे. आणि आज आपल्याकडच्या माणसांना शुद्ध हवा 99% काम पोरं करतात. टँकर भरणं, टँकर लावणं, मंडप टाकणं, रावट्या लावणं, भांडे घासणं, भांडे ठेवणं, एवढ्या लोकांना वाढणं. दिंडी मालक काय करतोय? काय करतात? सगळं काम कोण करतात? पोरं. मग का नाही त्यांचं कौतुक करू? पण हे जुनी त्यांना तुमचा विषय नाही. तुम्ही पहा आता, एवढा मोठा तुमचा सप्ताह आहे, एवढा मोठा हे अध्यक्ष उपाध्यक्ष संयोजकांनी एवढा मोठा सप्ताह केला. 10 लाख तुमचे 10,000 लोक असू द्या ना, 5,000 लोक असू द्या, एवढ्या पोरांना वाढायला कोण आहे? लोकांना पोरं. माझा अख्ख्या पंक्ती पोरं उठे. इथं लॉन्सला कार्यक्रम न्याला तर 50 लोकांचं भाडं घेते ते, 250 रुपये पंगत वाढायची. आज 7 दिवस एवढे पोरं पंक्ती वाढत्या. कालेच्या दिवशी पोरांचं तोंड भरून कौतुक करावं. पण आपण पोरांचं नाही करीत, पुढाऱ्याचं. या 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 बसा बोकांडी आमच्या का आपण कोण? महाराज जे सत्य आहे ते. अहो महाराज, साधी गोष्ट आहे. आता एवढा मोठा समाज आहे, जेवण आहे रोज, एवढ्या लोकांना वाढायचंय. बरं एक काम करीत नाही ते, पत्रवळी वाढणं, जेवायला वाढणं, परत पत्रवळी. मग का नाही पोरांचं थोडं कौतुक करू? आणि पोरांना कौतुक केल्यावर स्फूर्ती येते. आता तुम्हाला पुढे जाऊन सांगा, सप्त्यांचे कारभार जर तरुण मंडळाकडे आले ना, चांगलेच सत्य होत्या. आता 5-7 वर्षात संप्रदाय कळत का होईना पण वाढलाय. आता हे 100 आहेत जवळजवळ. इतिहास आहे ना. तरुण 100 पोरं टाळकरे जाऊ द्या, काही येऊ नाही तर नाही येऊ, पण निदान परमार्थाचा गंध तरी लागला का नाही? 6 वर्ष काही आळंदीत राहिले, फक्त धोतरच न्यायचा शिकले. इथं भाताची आवणी करणाराच्या काकडा पाठी, म्हैस वळणाराच्या 9च्या 9 मालिका पाठी, काहीच केलं नाही. हा बाबा गेला का त्याला नाव ठेवीन, तो बाबा गेला का याला नाव ठेवीन, काहीच केलं नाही. म्हणजे महाराज लोकांच्या टोळ्यांमुळे देवळाकडे येणाऱ्यांची संख्या कमी झाली. या बोनं त्याला नाव ठेवी, त्या बोनं याला नाव ठेवी. आपण पथ्य पाळले महाराज. नाव कोणाला ठेवायचं नाही. तुम्ही आतापर्यंत आपले 50 कीर्तन ऐकले असतील. नाव नाही ठेव कधी. आपल्यामुळं परमार्थाला कलंक लागेल असं वागूच नाही. काय मध्ये आपण आपल्याला काय त्रास होईल तो सहन करायचा, पण आपल्यामुळं मोठ्या माणसांची, संतांची, संप्रदायाची किंमत कमी होईल असं वागायचं नाही. नाही मग त्या वागण्याला काय किंमत आहे? हो चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढे जायचंच का? काम तयार झाला, क्रोध तयार झाला, इथे आपण लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला, आणि आज प्रत्येक माणसाला अहंकार तयार झाला. आता उलट फिरू आपण. अहंकार ज्याचा गेला, काम ज्याचा गेला, क्रोध ज्याचा गेला, लोभ ज्याचा गेला,
मत्सर ज्याचा गेला त्याच्याजवळ देव राहतो. एखाद्या माणसाला आपण म्हणला, काही माणसं म्हणतात तो तुमच्या गावचा तो माणूस कस काय हो, आपली माणसं काय म्हणतात हो तो देव माणूस आहे. देव, आणि खरं सांगतो सगळेजण देव आहे. आता घोटाळा काय झाला तुमचा माझा, नको त्याच्यात गुंतलोय आपण. आणि काय झालं तुमचा माझा, नको त्याच्यात गुंतलोय आपण. आणि पारमार्थिक माणसाला सांगून ठेवतो, लई मागच्या याच्यातही गुतायचं नाही आणि पोरांसाठी लई कमवण्यातही मजा नाही. काय नाही महाराज, हे तुम्ही मी रात्रंदिवस किती कमवा, काय मागच्या अवलादींना घेणं नाही. हा तुम्हाला आणि मला झालेला भ्रम आहे. मी गेल्यावर माझं असं होईल, काय नाही होत मला, काही होत नाही. हो काही होत नाही. आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्याची बिस्किटं खातील, तू काय पप्याची. साधं उत्तर द्या महिला म्हणतात, साधं पटकन उत्तर द्या महिला म्हणतात, पटकन. तुमची सासू मिली तुमची सासू, लवड नाही बोलायचं. तुम्ही मला चांगली बातमी दिली. आता उत्तर द्या, पोरगी रडती सुनाई रडती, दोघी सारख्या रडत का. अरे पोरगी रडती मला आई मिळणार नाही म्हणून, आणि सून रडती सुटली म्हणून. काय असं काय आलं बामट्याची दुनिया सगळी, काय असं काय. हा भ्रम आहे. तुम्ही मी सगळे कसे ते भ्रमात आहे. साधं उत्तर द्या महिला मंडळ. पुरीनं उत्तर द्या. पुरीनं तुम्हाला पाहिला पोरगा आला, पसंती झाली, तुम्ही त्याला पाहिलं कधी पाहिल नाही, पण तुमची पसंती झाली आणि तो पोरगा जेवायला बसला तुमच्या भावाबरोबर. लबाड बोलायचं नाही. कळत न कळत तुमच्या गालावर खड्डा पडणार. आणि कळत न कळत जाणून बुजून नाही, पण एखादं का होईना बज कोणच्या ताटात जास्त पडेल, तुमच्या भावाच्या का त्या पोराच्या. पोरानं कोणच्या पडेल रे, पोराच्या. करेक्ट. आणि मग का आला लबाड्या करायच्या, आणि वरून त्याला राखी बांधी ती, त्याच्यावर पुन्हा जमिनीचा दावा लावी ती. महाराज या 5-7 वर्षामध्ये महिलांकडे अधिकार गेले आणि पैसा जास्त झाला, तर लग्नामधले मामा बदलवलेत पायाने. हो पैसा जास्त झाला. आता तो सक्का मामा गायब झाला, तो वारला. आता एक नवीन अवलनीचा मामा निघालाय. कुठून आला काय तो, गुरु मामा. कोणता मामा, गुरु. असा थोबाड फोडला पाहिजे गुरु मामा. पुढे वाक्य नीट ऐका महिला मंडळ. आता मी तुमच्या मुलासारखा आहे, मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल महिला मंडळ. नीट ऐका. फाटक्या कपड्यातला, फाटक्या शर्टातला, फाटक्या पायजाम्यातला मामाच भाच्याच्या मागं शोभून दिसतो. हा तुम्हाला वाटतं मग रक्त. एक वाक्य सांगा, पैसे किती जरी आले तर रक्ताचे नाते तोडी जाऊ नका. आणि बसणाऱ्या लोकांना सांगतो, कोणाशी दुश्मनी करा पण भावाशी कधी दुश्मनी करू नका. प्रसंगाला भाऊचे हे ध्यानात ठेवा. बाकीचे लबाड फक्त पाजितो म्हणून आपल्या मागे पाजू नको, हे त्या मौतीला सुद्धा येणार नाही. आपल्याला वाटतं मानलंय माणूस की नाही. फॉर्म भरायला गाव, प्रचाराला गाव, रस्सा प्यायला गाव, उमेदवार पडला एकटा घरी आला, कार्यकर्ते गायब, कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलालात गेले. काढलं तुम्हाला गावानं. नादी लागू नको कोणाच्या. ज्याने हे सुखाचे, बहीण ती बहीण, भाऊ तो भाऊ, भावावर पुरुष मंडळी. तुमच्यावर किती जरी मोठा प्रसंग आला, तुमच्यावर किती मोठा प्रसंग आला, त्या प्रसंगाला भाऊचे हे ध्यानात ठेवा. पैशाची सावली येते असेल नाही तर असेल, पण भावा बहिणीचे नाते तोडू नका. कीर्तनात बसलेल्या निम्या महिलांना नातवाला हात लावायचा अधिकार नाही आता. आज सुना जरा नीट ऐका. तू काय तिकडून 5-6 ताटल्या 10-12 तांबे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन आली. गुरुवार केले असतील ना 4, संपले का. बावळ्याचा बाजार नाही, येण्याचा बाजार झाला. पण झाले गुरुवार करायला तुम्हाला 4 दिवस झाले. सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बागला तर कुशीड झाल्या. तू इकडं उद्यापणा घाली तिला. ऐ पार्वतीने गुरुवार केला, शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला. अरे विषयाचा गोड परमार्थ. जे खरं भजन दिलंय ते सोडून उपाशी मारायला कोण सांगितलं तुम्हाला. माऊलीची ओवी आहे, माझी नाही. अध्याय नंबर 3, तुम्ही शरीराला पिडावे तुम्ही व्रत नियम न करावे. यासाठी कोण सांगितलं तुम्हाला. आज एक वाक्य ऐकाल का महिना म्हणलं. 2019ला एक वाक्य ऐकाल का. महाराज म्हणून ऐकू नका, महाराज मरू दे तिकडे. तुमचा मुलगा म्हणून एकच वाक्य सांगतो, ऐकाल. तुम्ही तर बोलायचं बंद झालं. एकच वाक्य ऐकायचं. 2019ला एकच वाक्य ऐकायचं. एकच वाक्य महिलांनी वाक्य ऐकाल. एकच. फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्याला मरेपर्यंत घरात माणसासारख्या सांभाळा. जगातले सगळे देव तुमच्या घरात येतील. कशाला पोथेवाची तण पारायण करता, त्यांना भाकरी घाला शिका. फायनल. आणि पुरीनं 3 वाक्य सांगतो, ऐकाल पुरीनो.
पुरी तर बोलायचंच बंद झालं. एक पुरीनो नोकरीला लागेपर्यंत लग्न करायचं नाही. उशिरा करा, शिका भरपूर. तुमचे आईबाप गेल्यावर तुम्हाला कोणी नाही. हे भाऊ बिऊ हे फक्त पत्रिकेत छापायचे, काय गरज नाही. उद्या उलट तुम्हाला एअरपाट पोरका नवरा मिळाला ना तर स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका. काळ वाईट आहे. आणि दुसरं वाक्य पुरीनो, एक विषयात कमी मार्क पडले तरी चालतील पण तब्येत बनवा. मुलीला तब्येत पाहिजे, मुलीला तब्येत पाहिजे, फायटिंग पाहिजे. मुलीला तब्येत पाहिजे, फायटिंग पाहिजे, बॉक्सिंग पाहिजे. पुरीला 2-3 डाव आले पाहिजे, शस्त्र वापरता आलं पाहिजे. 7:30 वाजता जरी पोरगी स्टँडवर उतरली डिरिंग मध्ये घरी आली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिणी येणार. 2-3 पोरांनी छेड काढली ना पुरीनं, 2-3 तुम्ही जर एकाच्या निबार ठेवून दिली ना, दोन सापडायची सुद्धा नाही. पण तुम्ही मावळाट आम्ही एका वर्गात येतो नाही. आणि तिसरं वाक्य पोरीनो, हा विनोद आहे. आणि तिसरं वाक्य पोरीनो, आपला बाप कितीही गरीब असू द्या त्याची मान कधी समाजात खाली नाही झाली पाहिजे. बस. आणि आता तुम्हाला सांगतो, पूर्वी लोक कॅन्सरनं मरायची. आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे. कॅन्सर राहिला नाही, आता कॅन्सर नाही राहिला, पोलिओ नाही, एडच सुद्धा जवळजवळ गेलाय. आता ग्लोबलही गेलंय. नवरा बायकोच्या भांड्यात माझ्या राहते, बोलायचं नाही 2-3 दिवस. मग ती चहा लागलं का पोराला बोलती, पाणी लागलं का पोराला बोलते, आपण गप्प बसून राहायचं. ती म्हणजे पप्या त्याला विचार चहा लागतो का, आपण म्हणतो ते फेकून. मजा असते, मजा असते ते नाही. आणि ते लव्ह मॅरेज करणाऱ्याच्या नशिबात नाही. त्यांचं प्रेम पोचट व्हायला राहतं. ते त्या प्रेमाची चव जायला राहते, त्याला मार्केट नाही राहत. ज्यांचं ओरिजिनल लग्न व्हायला ना, ओरिजिनल सच शिकलं. त्याला आहे ना नवरा बायकोचं 5-6 दिवसातून भांडणच व्हायला पाहिजे. मग बोलायचं नाही. मग चहा लागला ना, पप्या छान, आपण मला सांगायचं पोराला. ती ऐकतच असते. पप्या त्याला मला बाहेरून घेऊन ये. आणि मग बोलत नाही ना बायकोशी 2-3 दिवस. वाढायला आली ना ती वाढीत राहणार आणि आपल्याला तर बोलायचं नाही. ताटलीला हात लावा. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला मंत्र सांगत जातो. आपले मंत्र लय भारी मा. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला एक सांगतो, बायको किती रागू द्या, फक्त तिच्या पाहत राहायचं, बोलायचं नाही. बोलला मग मी आला, तू बोलायचं नाही, फक्त असं 5 मिनिटं पाहत राहायचं. ते बंद होतं बोलायचं, त्याची अक्कलच बंद झाली. ते काय कर, पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, बायको जरा लई जोरात बोलायला लागली ना, टीव्हीचा आवाज थोडा वाढवायचा, तिचा पॉवर थोडा कमी होतो. आणि तिसरं वाक्य, थोडं हसत जायचं. हसणे हा सगळ्यात मोठा औषध आहे मला. नवरा बायकोचं भांडण झालं थोडं हसायचं. आणि चौथा मुद्दा झाला ना, तिथून निघून जायचं. जरा पॉवर कमी होते. त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली. मी 29 वर्ष जाऊन बसलो. वव्या त्याला वव्या घ्याले 3ऱ्या त्यातल्या. जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, शिखलेविन रोविती, पाशकेविन गोविती, हे ज्ञाननिधीचे 3ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या वव्या. पहा मला रागाला आकळा रागाला. आणि आज माणसं कशामुळे संपली, रागामुळे. नवरा बायकोचं भांडण झालं, राग आकळा. पुढचं वाक्य सांगतो, शिक्षकानं कॉफी पकडली, पाया पड सरांच्या, सर परत करणार नाही. वाचला तो. सरांना मला भेट पेपर सुटला. आयुष्यभर म्हशी बाजरायची पाळी आली. राग आकळा. काही माणसाला नुसतं म्हणलं ना, टाळ नीट वाजव. मला म्हणला आबा टाळ तू. पुन्हा जर देवळाकडे दिसलो ना, आपल्या बापातच नाही आपण. आता काय दिंडीत एखाद्याला जर म्हणलं ना, ही चाल नंतर म्हणा, मला म्हणलं तू दुसरी दिंडी. मग हे दिंड्या फुटल्या का म्हणून. पूर्वी एकच दिंड्या होत्या, आता दिंड्या. अजून 5 वर्षानं दिंडीवाल्याला एकट्याला झेंडा घेऊन जावा लागला, माणसच नाही. चलो. पूर्वी 500 लोक दिंडीत राहायचे, आता 50 आले. कारण काय माहिती मला, प्रत्येक माणसाला सुप्त अहंकार झालाय. प्रत्येक माणसाला कळत न कळत पण अहंकार झाला. मी नसल्यावर दिंडीत चाली कोण म्हणून, येऊ नको. आणि त्यामुळे तो परमार्थ. नवीन पोरं तरुण पोरं देवळाकडे येत नाही असं नाही महाराज, आपण त्यांना समजून घेत नाही, नाही तर पोरं येतातच. येत नाही असं कुठं थोडं जगा. पण ती जुनी मंडळी खोडीची. पोरानं टाळ घेतला
का बॉम्ब आला नीट वाजव. ती पोर म्हणलं बुमडू नको हट्टा तू बाई वाड्याव या तू या नादी लागत बाई वाड्याव या नाही तर सुरू तुझा माझ्यावर नाही तर मला आमदार झाल्यासारखं बस. महाराज आपण कळून घेत नाही. 15 वर्षापूर्वी विशिष्ट वर्ग दिंडीत राहायचा. आज प्रत्येक दिंडीमध्ये 10-5 तरुण पोर आहेत. 99% दिंडीतलं काम पोरं करतात. 99% काम पोरं करतात. टँकर भरणं, टँकर लावणं, मंडप टाकणं, रावट्या लावणं, भांडे घासणं, भांडे ठेवणं, एवढ्या लोकांना वाढणं. दिंडी मालक काय करतोय? हा काय करतात? सगळं काम कोण करतात? पोरं. मग का नाही त्यांचं कौतुक करू? पण हे जुनी त्यांना तुमचा विषय नाही. तुम्ही पाहता एवढा मोठा तुमचा सप्ताह आहे, एवढा मोठा हे अध्यक्ष उपाध्यक्ष संयोजकांनी एवढा मोठा सप्ताह केला. 10 लाख तुमचे 10,000 लोक असू द्या ना 5,000 लोक असू द्या, एवढ्या पोरांना वाढायला कोण आहे? लोकांना पोरं. माझा अख्ख्या पंक्ती पोरं उठे. इथं लॉन्सला कार्यक्रम न्याला तर 50 लोकांचं भाडं घेते ते. 250 रुपये पंगत वाढायची. हा आज 7 दिवस एवढे पोरं पंक्ती वाढत्या. कालेच्या दिवशी पोरांचं तोंड भरून कौतुक करावं. बरं आपण पोरांचं नाही करीत, पुढाऱ्याचं. या 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 बसा वकांडी आमच्या काय आपण कोण महाराज जे सत्य आहे ते. अहो महाराज साधी गोष्ट आहे. आता ज्या एवढा मोठा समाज आहे, जेवण आहे रोज, एवढ्या लोकांना वाढायचंय. बरं एक काम करीत नाही रे, पत्रवळी वाढणं, जेवायला वाढणं, परत पत्रवळी. मग का नाही पोरांचं थोडं कौतुक करू? आणि पोरांना कौतुक केल्यावर स्फूर्ती येते. आता तुम्हाला पुढे जाऊन सांगा, सप्त्यांचे कारभार जर तरुण मंडळाकडे आले ना, चांगलेच सत्यवाद्या. आता 5-7 वर्षात संप्रदाय कळत न कळत का होईना पण वाढलाय. आता हे 100 आहेत जवळजवळ. इतिहास आहे ना. तरुण 100 पोरं टाळकरे जाऊ द्या, काही येऊ नाही तर न येऊ, पण निदान परमार्थाचा गंध तरी लागला का नाही? 6 वर्ष काही आळंदीत राहिले, फक्त धोतरच न्यायचा शिकले. इथं भाताची आवणी करणाराच्या काकडा पाठी, म्हैस वळणाराच्या 9च्या 9 मालिका पाठी काकड्याच्या. खरा परमार्थ लोकांनी गावात केलाय, बाहेर नाही केला. काय मत आहे तुमचं? काही 10 वर्ष आळंदीत राहिले, फक्त गावात पाट्याच पाडायचे शिकले, बाकी काहीच केलं नाही. हा बाबा गेला का त्याला नाव ठेवीन, तो बाबा गेला का याला नाव ठेवीन, काहीच केलं नाही. म्हणजे महाराज लोकांच्या टोळ्यांमुळे देवळाकडे येणाऱ्यांची संख्या कमी झाली. या बोनं त्याला नाव ठेवी, त्या बोनं याला नाव ठेवी. तर माझं कीर्तन झालं का दुसऱ्यांना नाही, तो का बाबा आहे का म्हणजे मिटलं पाहिजे. आता मला 25 वर्ष लागलं महाराज झाल्याला. या वर्षी आपण पथ्य पाळले महाराज. नाव कोणाला ठेवायचं नाही. तुम्ही आतापर्यंत आपले 50 कीर्तन ऐकले असतील. नाव नाही ठेव कधी. आपल्यामुळं परमार्थाला कलंक लागेल असं वागूच नाही. काय मध्ये आपण आपल्याला काय त्रास होईल तो सहन करायचा, पण आपल्यामुळं मोठ्या माणसांची, संतांची, संप्रदायाची किंमत कमी होईल असं वागायचं नाही. नाही मग त्या वागण्याला काय किंमत आहे? हो चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढे जायचंच का? काम तयार झाला, क्रोध तयार झाला, इथे आपण लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला, आणि आज प्रत्येक माणसाला अहंकार तयार झाला. आता उलट फिरू आपण. अहंकार ज्याचा गेला, काम ज्याचा गेला, क्रोध ज्याचा गेला, लोभ ज्याचा गेला, मत्सर ज्याचा गेला, त्याच्याजवळ देव राहतो. एखाद्या माणसाला आपण म्हणला, काही माणसं म्हणतात तो तुमच्या गावचा तो माणूस कस काय हो? आपली माणसं काय म्हणतात, हो तो देव माणूस आहे. देव. आणि खरं सांगतो सगळेजण देव आहे. आता घोटाळा काय झाला तुमचा माझा, नको त्याच्यात गुंतलोय आपण. आणि पारमार्थिक माणसाला सांगून ठेवतो, लई मागच्या याच्यातही गुतायचं नाही, आणि पोरांसाठी लई कमावण्यातही मजा नाही. काय नाही महाराज, हे तुम्ही निरात्रंदिवस किती कमवा, काय मागच्या अवलादींना घेणं नाही. हा तुम्हाला मला झालेला भ्रम आहे. मी गेलो माझं असं होईल, काय नाही होत मला, काही होत नाही. हो काही होत नाही. आजीबाई म्हणते मी गेलो पप्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्याची बिस्किट खातील, तू काय पप्याची? साधं उत्तर द्या महिला म्हणतात, साधं पटकन उत्तर द्या महिला म्हणतात, पटकन. तुमची सासू मिली तुमची सासू, लवड नाही बोलायचं. तुम्ही मला चांगली बातमी दिली. आता उत्तर द्या. पोरगी रडती, सुनाई रडती, दोघी सारख्या रडत आहे का? अरे पोरगी रडती मला आई मिळणार नाही म्हणून, आणि सून रडती सुटली म्हणून. काय असं काय आलं? त्याची दुनिया सगळी काय असं काय? हा भ्रम आहे. तुम्ही मी सगळे कसे ते भ्रमात आहे. साधं उत्तर द्या महिला मंडळ. पुरीनं उत्तर द्या. पुरीनं तुम्हाला पाहिला पोरगा आला, पसंती झाली, तुम्ही त्याला पाहिलं कधी पायल नाही, पण तुमची पसंती झाली, आणि तो पोरगा जेवायला बसला तुमच्या भावाबरोबर. लबाड बोलायचं नाही. कळत न कळत तुमच्या गालावर खड्डा पडणार.
आणि कळत न कळत जाणून बुजून नाही, पण एखादं का होईना बस कोणत्या ताटात जास्त पडल, तुमच्या भावाच्या का त्या पोराच्या? पोरानं कोणच्या पडल रे? पोराच्या. करेक्ट. आणि मग का आला बाड्या करायच्या आणि वरून त्याला राखी बांधी तीन, त्याच्यावर पुन्हा जमिनीचा दावा लावी ती. महाराज या 5-7 वर्षामध्ये महिलांकडे अधिकार गेले आणि पैसा जास्त झाला, तर लग्नामधले मामा बदलवलेत बायानी. हो, पैसा जास्त झाला. आता तो सक्का मामा गायब झाला, तो वारला. आता एक नवीन अवलनीचा मामा निघालाय. कुठून आला काय तो? गुरु मामा. कोणता मामा? गुरु. असा थोबाड फोडलं पाहिजे गुरु मामाचं. पुढे वाक्य नीट ऐका महिला मंडळ. आता मी तुमच्या मुलासारखा आहे, मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल. महिला मंडळ नीट ऐका. फाटक्या कपड्यातला, फाटक्या शर्टातला, फाटक्या पायजाम्यातला मामाच बाच्याच्या मागं शोभून दिसतो. हा, तुम्हाला वाटतं बा रक्त. एक वाक्य सांगा, पैसे किती जरी आले तर रक्ताचे नाते तोडी जाऊ नका. आणि बसणाऱ्या लोकांना सांगतो, कोणाशी दुश्मनी करा पण भावाशी कधी दुश्मनी करू नका. प्रसंगाला भाऊचे हे ध्यानात ठेवा. बाकीचे लबाड फक्त पाजितो म्हणून आपल्या मागे पाजू नको, हे तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. आपल्याला वाटतं मानलंय माणूस की नाही. फॉर्म भरायला का गाव, प्रचाराला का गाव, रस्सा प्यायला का गाव, उमेदवार पडला एकटा घरी आला, कार्यकर्ते गायब, कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलालात गेले. काढलं तुम्हाला गावानं. नादी लागू नको कोणाच्या. ज्याने हे सुखाचे, बहीण ती बहीण, भाऊ तो भाऊ, भावावर पुरुष मंडळी. तुमच्यावर किती जरी मोठा प्रसंग आला, तुमच्यावर किती मोठा प्रसंग आला, तर प्रसंगाला भाऊचे हे ध्यानात ठेवा. पैशाची सावली येते असेल नाही तर असे, पण भावा बहिणीचे नाते तोडू नका. कीर्तनात बसलेल्या निम्या महिलांना नातवाला हात लावायचा अधिकार नाही आता. आज सुना जरा नीट ऐका. तू काय तिकडून 5-6 ताटल्या 10-12 तांबे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन आली. गुरुवार केले असतील ना 4, संपले का? बावळ्याचा बाजार नाही, येण्याचा बाजार झाला. पैशाने गुरुवार करायला तुम्हाला 4 दिवस झाले. सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बागला तर कुशिड झाल्या. तू इकडे उद्यापणा घाली तिला. ऐ, पार्वतीने गुरुवार केला, शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला? अरे विषयाचा गोड परमार्थ. जे खरं भजन दिलंय ते सोडून उपाशी मारायला कोण सांगितलं तुम्हाला? माऊलीची ओवी आहे, माझी नाही. अध्याय नंबर 3, तुम्ही शरीराला पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे. हाताला झटी कोण सांगितले तुम्हाला? आज एक वाक्य ऐकाल का महिला म्हणलं? 2019ला एक वाक्य ऐकाल का? महाराज म्हणून ऐकू नका, महाराज मरू दे तिकडे. तुमचा मुलगा म्हणून एकच वाक्य सांगतो, ऐकाल? तुम्ही तर बोलायचं दोन नाही, एकच वाक्य ऐकायचं. 2019ला एकच वाक्य ऐकायचं, एकच वाक्य. महिलांनी वाक्य ऐकाल? एकच. फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्याला मरेपर्यंत घरात माणसासारखे सांभाळा, जगातले सगळे देव तुमच्या घरात येतील. कशाला पो ठेवायची तण पारायण करता, त्यांना भाकरी घाला शिका. फायनल. आणि पुरीनं 3 वाक्य सांगतो, ऐकाल? पुरीनो, पुरी तर बोलायचं बोलणार. एक, पुरीनो, नोकरीला लागेपर्यंत लग्न करायचं नाही, उशिरा करा, शिका भरपूर. तुमचे आईबाप गेल्यावर तुम्हाला कोणी नाही. हे भाऊ बिऊ हे फक्त पत्रिकेत छापायचे, काय गरज नाही. उद्या उलट तुम्हाला एअरपाट पोरका नवरा मिळाला ना, तर स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका, काळ वाईट आहे. आणि दुसरं वाक्य पुरीनो, एक विषयात कमी मार्क पडले तरी चालतील, पण तब्येत बनवा. मुलीला तब्येत पाहिजे, मुलीला तब्येत पाहिजे, फायटिंग पाहिजे. मुलीला तब्येत पाहिजे, फायटिंग पाहिजे, बॉक्सिंग पाहिजे. पुरीला 2-3 डाव आले पाहिजे, शस्त्र वापरता आलं पाहिजे. 7:30 वाजता जरी पोरगी स्टँडवर उतरली, डिरिंग मध्ये घरी आली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिणी येणार. 2-3 पोरांनी छेड काढली ना पुरीनं, 2-3. तुम्ही जर एकाच्या निबार ठेवून दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही. पण तुम्ही मावळाट, आम्ही एका वर्गात येतो नाही. आणि तिसरं वाक्य पुरीनो, हा विनोद आहे. आणि तिसरं वाक्य पुरीनो, आपला बाप किती गरीब असू द्या, त्याची मान कधी समाजात खाली नाही झाली पाहिजे. बस. आणि आता तुम्हाला सांगतो, पूर्वी लोक कॅन्सरनं मरायची, आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे. कॅन्सर राहिला नाही, आता कॅन्सर नाही राहिला, पोलिओ नाही, एडच सुद्धा जवळजवळ गेलाय, आता ग्लोबलही गेलंय. नवरा बायकोच्या भांड्यात माझ्या राहते, बोलायचं नाही 2-3 दिवस. मग ती चहा लागलं का पोराला बोलती, पाणी लागलं का पोराला बोलते, आपण गप्प बसून राहायचं.
ती म्हणे पप्या त्याला विचार चहा लागतो का आपण म्हणतो ते फेकून मजा असते हा, मजा असते ते नाही. आणि ते लव्ह मॅरेज करणाऱ्याच्या नशिबात नाही. त्यांचं प्रेम पोचट होईल राहतं ते त्या प्रेमाची चव जायला राहते, त्याला मार्केट नाही राहत. ज्यांचं ओरिजिनल लग्न व्हायला ना, ओरिजिनल सत शिकलं त्याला आहे ना नवरा बायकोचं 5-6 दिवसातून भांडणच व्हायला पाहिजे. मग बोलायचं नाही. मग चहा लागला ना पप्या चहा आण. आपण मला सांगायचं पोराला, ती ऐकतच असते. पप्या त्याला मला बाहेरून घेऊन ये. हा, आणि मग बोलत नाही ना बायकोशी 2-3 दिवस वाढायला आली ना ती वाईट राहणार. आणि आपल्याला तर बोलायचं नाही. ताटलीला हात लावा. नवरा बायकोचं भांडण झालं ना तुम्हाला मंत्र सांगत जातो. आपले मंत्र लय भारी मला. नवरा बायकोचं भांडण झालं ना तुम्हाला एक सांगतो, बायको किती रागू द्या फक्त तिच्याकडे पाहत राहायचं, बोलायचं नाही. बोलला मग मी आला तू बोलायचं नाही. फक्त असं 5 मिनिटं पाहत राहायचं. ते बंद होतं बोलायचं. त्याची अक्कलच बंद झाली. ते काय केलं, पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, बायको जरा लई जोरात बोलायला लागली ना टीव्हीचा आवाज थोडा वाढवायचा, तिचा पॉवर थोडा कमी होतो. आणि तिसरं वाक्य, थोडं हसत जायचं. हसणे हा सगळ्यात मोठा औषध आहे मला. नवरा बायकोचं भांडण झालं थोडं हसायचं. आणि चौथा मुद्दा झाला ना तिथून निघून जायचं. जरा पॉवर कमी होते तिला. त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली. मी 29 वर्ष जाऊन बसलो. वव्या त्याला वव्या घ्याले 3ऱ्या त्यातल्या जळेविन बुडीती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, शिखडेविन रोविती, पाशकेविन गोविती, हे ज्ञाननिधीचे 3ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या वव्या. पहा मला रागाला आकळा रागाला. आणि आज माणसं कशामुळे संपली,